संतोष. माझं नाव अनुराधा. मी BLLB फर्स्ट इयरची स्टुडंट आणि माझी हॉबी आहे रायटिंग. संतोष, अनुराधा, मी गणेश. मी BLLB सेकंड इयरला आहे. माझी हॉबी आहे ट्रॅव्हलिंग आहे. संतोष, मी अनुराधा, हे गणेश दादा आणि माझं नाव सुप्रिया गारुंगे. माझी हॉबी आहे रीडिंग. आपलं नाव सर माझं नाव फर्स्ट इयर LLB. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया. माझं नाव साहिल. मी BLLB सेकंड इयर. माझी हॉबी आहे क्रिकेट. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती. BLLB सेकंड इयर. माय हॉबी इज रीडिंग. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती आणि माझं नाव मोहिनी गावित. मी BLLB सेकंड इयरला आहे. माझी हॉबी आहे डान्सिंग. डान्सिंग. अरे वा. या लाठीला संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, हाँ ये गाना चलता मोहिनी. और मेरा नाम आमिर और मैं BLLB फर्स्ट में हूँ और मेरी हॉबी से खेलना है. अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, आमिर आणि कल्याणी. मी सेकंड इयरला आहे BLLB. माझी हॉबी आहे सिंगिंग. जे हॉबी आहे ते म्हणायला लावणार आहे नंतर मी. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, आमिर, कल्याणी. मी गणेश, LLB सेकंड इयर. माझी हॉबी आहे हॉकी. गणेश, अनुराधा, संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, माझं नाव नम्रता वर्मे आहे. BLLB सेकंड. संतोष, कल्याणी, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नति, मोहिनी, आमिर, कल्याणी, गणेश, नम्रता. मेरा नाम हुज़ैफा है और मैं BLLB थर्ड ईयर से और मेरी हॉबी फुटबॉल. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, हॉबी कल्याणी, फक्त एक गोष्ट लक्षात, तुमचा आवाज म्हणजे समोरच्याला पण ऐकू जातोय का? कारण सगळ्यांना आपल्या एकमेकांचे नाव. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नति, मोहिनी, आमिर भाई, कल्याणी, गणेश, नम्रता, हुज़ैफा, सावित्री. मैं कुरैशी उबैद, फर्स्ट ईयर LLB का स्टूडेंट. मेरी हॉबीज क्रिकेट खेलना. आता त्याने सगळ्याचे नाव आठवले आपल्या. आता इथं करायला लावेल म्हणून प्रत्येक. गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, आमिर, कल्याणी, गणेश, नम्रता, हुज़ैफा, सावित्री, उबैद आणि माझं नाव आदित्य शर्मा आहे. ही माझी हॉबी. काय नाव आहे? ऐकू आलं का? मी अश्विनी, BLLB फर्स्ट इयरला. माझी
आवाज कर जरा तुझा. मी अश्विनी, मी PLLB ला आहे. माझी हॉबी आहे फोटोग्राफी. अश्विनी संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, अमित, कल्याणी, गणेश, नम्रता, उजेफा, सावित्री, सुरेश. गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, अमित, कल्याणी, गणेश, नम्रता, उजेफा, सावित्री, बिनबेल, सुबेल, स्मिता, आदित्य, अश्विन, विनायक, लक्ष्मी, मी विकास बसनाईक, PLLB third year, माझी हॉबी आहे क्रिकेट. अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, कल्याणी, गणेश, नम्रता, उजेफा, सावित्री, बिनबेल, स्मिता, आदित्य, अश्विनी, विनायक, लक्ष्मी, विकेश, मी ज्योती गडवी. मला कादंबरी वाचायला आवडते. आम्हाला तर इंग्लिश बी येत नाही, मराठी बी येत नाही. तुला काय? अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, मोहिनी, आमिर, कल्याणी, आता तुम्ही ना प्रत्येक वेळेस नाव नका सांगू. मी काय बघतोय तुम्ही स्वतः. चल बे, तुझा नंबर आहे ना? एकदम action भारी आहे ना? प्रसन्न आहे भगवान. देवा अमितचा बी एकदम सोपा आहे. कुठे टाकला? अरे ज्यांचा टाकता तर थोडं सांगायचं प्रॉम्प्टिंग, थोडंसं चिटिंग अलाउड आहे. कल्याणी गणेश नम्रता उजेफा सावित्री LLB ला काय LLB ला? मग तू कधी तर कॉलेजला दिसत नाही. अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, कल्याणी, मोहिनी, आमिर, कल्याणी, गणेश, नम्रता, उजेफा, सावित्री, उबेश, स्मिता, आदित्य, अश्विनी, विनायक, लक्ष्मी, विकेश, ज्योती, जुही, पवन, मी टीशा, LLB सेकंड इयर. माझी हॉबी आहे स्केचिंग. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, अमित, कल्याणी, गणेश, नम्रता, उजेफा, सावित्री, उबेद, स्मिता, आदित्य, मोहिनी, अश्विनी, विनायक. नाही रे, नाही. मॅडमचं नाव प्रत्येकाला माहिती आहे. ज्योती, जुही, पवन, त्रिशा. मी राम पवार, LLB सेकंड इयरचा स्टुडंट आणि माझी हॉबी आहे क्रिकेट. साहिल उन्नती मोहिनी आमिर कल्याणी गणेश नम्रता उजेफा सावित्री उबेद स्मिता आदित्य अश्विनी विनायक लक्ष्मी भाग्येश
ज्योती, जुही, पवन, ईशा, राम. मी शीतल गावित LLB सेकंड इयर. माझी हॉबी आहे रीडिंग. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, आमिर, कल्याणी, गणेश, नम्रता, उजेफा, सावित्री, उबेद, स्मिता, आदित्य, अश्विनी, विनायक, तिवारी मॅम, लक्ष्मी, विकेश, ज्योती, जुही, पवन, ईशा, राम, शीतल. मी हर्षल शिंदे सगावट. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, आमिर, कल्याणी, गणेश, नम्रता, हुसेफा, सावित्री, उबेद, स्मिता, आदित्य, अश्विनी, विनायक, लक्ष्मी, विकेश, ज्योती, जुही, पवन, टीशा, राम, शीतल, हर्षल. मी कृणाली पाटील. मी LLB 4th इयर स्टुडंट. मला माझी हॉबी बॅडमिंटन. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, आमिर, कल्याणी, गणेश, नम्रता, हुजेफा, सावित्री, उबेद, स्मिता, आदित्य, अश्विनी, विनायक, लक्ष्मी, विकेश, ज्योती, जुही, पवन, ईशा, राम, शीतल, मेरा नाम हर्षल. तेरा नाम क्या है? मेरा नाम जैद खान है. मैं BLLB सेकेंड ईयर का स्टूडेंट हूँ और मेरी हॉबी है ट्रैवलिंग, ईटिंग, कुकिंग. आपका नाम वापस रिपीट कीजिए. जैद खान. अनुराधा, गणेश, नहीं तो असं उभा राहा. इशारा कमी. तू पोच दे ना मला. सावित्री, वेद, स्मिता, आदित्य, अश्विनी, विनायक, लक्ष्मी, विकेश, ज्योती, जुही, पवन, ईशा, राम, शीतल, हर्षल, सोनाली, मी प्रीती पाटील. BLLB सेकंड फर्स्ट इयर. माय हॉबी रायटिंग. आमच्याकडे रामशीत आहे. संतोष, अनुराधा, गणेश, मैच तो हो रहा है ना. सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, आमिर, कल्याणी, गणेश, नम्रता, जाहिद, हुजेफा, सावित्री, उबेद, स्मिता, आदित्य शर्मा, अश्विनी, विनायक, लक्ष्मी, विकेश, ज्योती, जुही, पवन, त्रिशा, राम, हर्षल और शीतल, हर्षल, कृणाली, जैद खान, प्रीती. मी तात्याजी पवार. मी शहाद्याचा आहे. मला वाचनाची आवड आहे, लेखनाची सुद्धा आहे. तिला हेल्प करायचं आता. आदित्य, अश्विनी, विनायक, लक्ष्मी, विकेश, ज्योती, पवन, ईशा, राम, शीतल, हर्षल, सोनाली, जैद, तुझं नाव परत सांग बेटा. करीना. संतोष, अनुराधा, गणेश, सुप्रिया, साहिल, उन्नती, मोहिनी, आमिर, कल्याणी, Thank you, Saab Jiri. सावित्री, स्मिता, आदित्य, अश्विनी, विनायक, ज्योती, विकेश, लक्ष्मी, विकेश, ज्योती,
शिबिराच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याचसोबत आजचे जे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत ते श्री भूषण ठोंबरे सर यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया. श्री भूषण ठोंबरे सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो, तर आपण काळजीपूर्वक ऐका. श्री भूषण ठोंबरे सर हे NTBSच्या नर्सिंग महाविद्यालयामध्ये आता ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर TB हा आजार तुम्हाला माहित असेल, ट्युबरक्युलोसिस, याच्यावर त्यांनी रिसर्च सुद्धा केलेला आहे. शिक्षक म्हणून शिकवण्याचा त्यांचा अनुभव हा 12 वर्षांचा आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे नाशिकला आहे त्याच्यासोबत सुद्धा सर काम करतात, त्याचे ते सदस्य आहेत. आणि मराठी शब्दकोश शासन तयार करत असतं, त्या शब्दकोशाचे लेखक म्हणून सुद्धा सर जबाबदारी पार पाडतात. असा सरांचा थोडक्यात परिचय आहे. आपल्या शिबिराच्या रीतिरिवाजानुसार मी आपल्या डॉक्टर आशा तिवारी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं. मी श्री भूषण ठोंबरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर्वप्रथम मी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चौधरी सर व तिवारी मॅडम यांचे आभार व्यक्त करतो बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. थोडक्यात परिचय माझा दिलेलाच आहे. MSc नर्सिंग मास्टर इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सामाजिक आरोग्य परिचारिका या विषयामध्ये माझा मास्टर झाला आहे आणि सध्या PhD करतोय इंडेक्स मेडिकल कॉलेज इंदोरी. बाकीचा जो शॉर्ट परिचय होतो महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आहे नाशिक. 11 वर्षामध्ये आपल्या NTBS सदस्य झाले. मागच्या एक 1.5 वर्षापासून मी NTBS महाविद्यालयाची वाटचाल सध्या चालू आहे. आणि BSc नर्सिंग हा एक कोर्स आपल्याकडे 4 वर्षाचा डिग्री कोर्स 12वी सायन्स उपलब्ध करून देण्यात सांगितलं की लो हिमोग्लोबिन नॉर्मल हिमोग्लोबिनची आपल्याला मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेटमध्ये व्हेरिएशन्स एक स्पेसिफिक रेंज ठरवलेली असते. साधारणतः महिलांमध्ये ती रेंज 12 पर्यंत नॉर्मल हिमोग्लोबिन आपण म्हणतो आणि पुरुषांमध्ये 12 ते 14 पर्यंत. आपला नंदुरबार जिल्हा ट्रायबल जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे सिकल सेल ॲनिमिया या आजाराची मोठ्या प्रमाणात तुला गरजेचं वाटत असेल तर तू बाहेर थांबू शकतो. तसं काही आपल्याला जबरदस्ती नाही आहे कोणाची. वाटतंय बघ गरजेचे आपले 2 शब्द ऐकायला भेटतील. म्हणजे काय आपण त्याला मराठीत पेशी म्हणतो. सेल आपलं शरीर बनलेलं आहे. पेशी सेलपासून टिश्यू बनतात, टिश्यूपासून ऑर्गन बनतो, अवयव बनतो आणि ऑर्गन मिळून मग ह्युमन बॉडी तयार होते. तर ज्या सेलमध्ये जे काही बेसिक चेंजेस होत आहेत आणि लक्षात तर त्या सेलमध्ये झालेले जे काही पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस आहेत त्या चेंजेसमुळे सिकल सेल ॲनिमिया हा आजार होतो. आणि हा हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिक आजार. काय अनुवांशिक आजार? तो अनुवांशिक म्हणजे काय? जनरेशन आई वडिलांकडनं तो पाल्यांमध्ये तो ट्रान्सफर होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. तर आपले जे काही 14 जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात सिकल सेल ॲनिमियाचे. तर त्याचं प्रिव्हेन्शन आपण कसं करू शकतो? आणि मोस्टली 2 सिकल सेल ॲनिमियाचे प्रकार असतात. छोटीशी स्टेप्स प्रिव्हेन्शनची डिसीज कुठलाही आजार म्हटलं तर त्याचं प्रिव्हेन्शन आपण कसं करू शकतो? तर सिकल सेल ॲनिमिया प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण काय करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की इट इज अ हेरिडिटरी डिसीज, अनुवांशिक डिसीज. तर सिकल सेल ॲनिमिया प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले स्क्रीनिंग करू शकतो. स्क्रीनिंग म्हणजे काय? तर पूर्व तपासणी. कुठल्याही मनुष्याची किंवा कुठल्याही व्यक्तीची आपण पूर्व तपासणी इन जनरल तपासणी आपण करत असतो. तर आपण वैद्यकीय भाषेमध्ये स्क्रीनिंग ऑफ
दॅट पर्टिक्युलर पर्सन्स. म्हणजे स्क्रीनिंगमध्ये आपण कोणाची स्क्रीनिंग करणं मेन सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. तर आई आणि वडील दोघांची काम, कारण तो हेरिडिटरी. म्हणजे स्क्रीनिंग करताना आपण काय करायला पाहिजे, स्क्रीनिंग कसलं ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करत असतं आपल्या ह्युमन बॉडीच्या प्रत्येक अवयवात. पण ज्यावेळेस हे सिकल सेल ज्यावेळेस होतो तर त्या सेलची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती कमी होते. काय होतं, कमी होते. आणि अल्टिमेटली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे मग त्या पेशंटला अल्टिमेटली ऑक्सिजन नाही भेटलं तर त्याचे बाकीचे जे काही सगळं बॉडीचं जे फिजिओलॉजी ती पूर्णपणे डिस्टर्ब होते. आणि मग त्याला तीव्र वेदना ज्या आहेत त्या हाय डेन्सिटीच्या वेदना आहेत त्या कुठे होतात, तर जे जॉईंट्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये त्या जॉईंट्समध्ये त्याला वेदना होत आहेत. स्वेलिंग खूप मोठ्या प्रमाणात असते अवयवांना. त्याच्यानंतर जंतू संसर्ग, इन्फेक्शन खूप करंटली होतं. जंतू संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होणं. ते इन्फेक्शन कशामुळे होतं की ऑक्सिजनची मात्रा कमी होते शरीरात, मग त्याची प्रतिकारशक्ती अल्टिमेटली कमी होते. आणि मग त्याच्यामुळे त्या रुग्णाला कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग खूप जास्त प्रमाणात चान्स. म्हणजे आपण साधं सर्दी खोकला जरी झालं तरी आपण म्हणतो इन्फेक्शन झाले. इन्फेक्शन म्हणजे काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझम ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतं त्याला आपण म्हणतो इन्फेक्शन. ओके, तर ह्या रुग्णांना सिकल सेलच्या रुग्णांना वारंवार इन्फेक्शन होत असतं, त्यांना कंटिन्युअसली ट्रीटमेंटची गरज असते. आणि सिकल सेल वर ते प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग एक सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर स्क्रीनिंग लोन झाले. त्याच्यानंतर जर सपोज इन केस जर पॉझिटिव्ह येत असेल सिकल सेल तर मग ते त्यांना काउन्सिलिंगद्वारे आपण त्यांचं जे काही लग्न आहे त्यांना सांगू शकतो की न केलेलं योग्य राहील. कारण मग ते अल्टिमेटली नेक्स्ट जनरेशनला ते ट्रान्सफर करणार. त्याच्यामुळे मला लग्न केलेलं त्यांनी योग्य किंवा दुसरा पार्टनर शोधणं गरजेचं आहे. करूच नका असं नाही म्हणत आपण, पण तुम्ही अल्टरनेट ऑप्शन दुसरा पार्टनर शोधा. वाहक असतील तर नाही करू शकत. त्यांना अवेअरनेस नाही आपल्याकडे. थोडंसं इलिटरसीचं एक कारण आहे, जॉग्राफिकल एरियाचं आहे की आणि नॉर्मली स्टंडेड ग्रोथ आपल्याकडे बघायला भेटते की उंची कमी असते. आणि ही सगळी जॉग्राफिकल कारणं तर आहेत, पण मग हिमोग्लोबिनची लेवल कमी असते आणि चेकिंग होत नाही, स्क्रीनिंग होत नाही लग्नाच्या अगोदर. त्याच्यामुळे मग ते काय करते की जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होतच चाललंय आणि म्हणून मग आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात त्याचे रुग्ण आपल्याला आढळतात. आणि आता 15 जानेवारी ते 31 जानेवारी त्यांनी अरुणोदय हा एक नवीन प्रकल्प शासनाने हाती घेतलेला आहे. त्याच्या अंडर ते काय करत आहे की प्रत्येक जिल्ह्यात प्रिव्हेन्शनच्या पण साधारणतः 3 ते 4 लेवल्स आहेत. 4 लेवल्स, प्रिमॉर्डियल, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आपण कुठलाही आजार होण्याच्या त्या आजारावरती आपण व्हॅक्सिन देत असतो. काय देतो, जसं पोलिओचं व्हॅक्सिन सगळ्यांनी घेतलं असतं. त्याच्यानंतर टीबी होऊ नये म्हणून आपण BCG व्हॅक्सिन पण सगळ्यांनी घेतलं. तर मग व्हॅक्सिनेशन हा एक त्याच्यावरती पर्याय आपण बघत असतो. पण सिकल सेलसाठी अजूनपर्यंत एक किंवा तसा रिसर्च स्टडी झालेला. पॉप्युलेशनचं स्क्रीनिंग करणं हा एक पहिला प्रायमरी प्रिव्हेन्शन. पॉप्युलेशन म्हणजे काय, तर जे कोणी अफेक्टेड असतील त्यांचं स्क्रीनिंग आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे. लोकल लँग्वेज मीन्स व्हॉट की इथली जी पद्धत आहे आणि भाषा माझ्यामध्ये बोलली जाते की ते बरोबर त्या भाषेमध्ये जर तुम्ही त्या रुग्णांना जर समजावणार असेल तर दॅट विल बी मोर इफेक्टिव्ह. त्यांना खूप छान प्रकारे ती माहिती कळू शकते. आणि तसं म्हणजे तुम्ही 10 लोकांपर्यंत दिला तो रोल प्ले की मग सांगितलं आजूबाजूच्या परिसरात की आम्ही पथनाट्य करतो, तुम्ही या अर्धा तासात. आणि त्याच्यातून त्या 10 लोकांना जरी तो मेसेज गेला ते 10 लोक पुढे अजून 10 लोकांना सांगितलं तर तुमचं NSS कॅम्पचं सक्सेस झाला असं लिगली तर तुम्ही सगळं सांगणारच आहे. तुम्हाला लॉच्या अंडर सगळं जे काही सिलेबस येतो तोच आहे. पण नवीन काहीतरी NSS कॅम्प मधून आपल्याला काय घ्यायचं असतं तर काहीतरी मेसेज आहे आपण कम्युनिटीसाठी. NSS कॅम्प कशासाठी, नॉट मी बट यू. हे काय NSS ब्रीद आउट के बरोबर. मग त्याच्यातून माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी म्हणजे या ग्रामीण भागात येऊन कशा प्रकारे प्रिपेअर करू शकतो. एक स्क्रिप्ट मॅडम यांच्याकडनं ग्रुप बनवले ना, हे सगळे अडल्ट लर्नर आहे. येते लक्षात तुमचं, तुम्ही सगळे अडल्ट लर्नर आहे. त्याच्यामुळे छान स्क्रिप्ट अंगणवाडी असेल किंवा शाळेत बोलून सगळ्यांना आणि अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करता सिकल सेल आहे.
नाही हा टॉपिक खरंच छान आहे सर, कारण आम्ही ना पथनाट्य बसवलं होतं, म्हणजे माझं तर फर्स्ट इयरच आहे NSSचा, बालविभागावर घेतलं कारण मी या एरियामध्ये बालविभाग, पण आता सिकल सेलचा आहे तर मी विल ऑल्सो ट्राय टू अरेंज ऑन दिस पथनाट्य आम्ही हो याच्यावर करा तुम्ही, म्हणजे इनपुट स्वतःहून इनपुट देण्याचे प्रयत्न करा तुम्ही, की बरं तुम्हाला एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन तुम्हाला भेटणार आहे. आलं लक्षात?